नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आपण आपल्या प्रिपरेशनमध्ये वेळ तर देतोच, पण वेळेसोबत आपला आर्थिक वाटाही तितकाच महत्त्वाचा असतो। मग आपल्या असणाऱ्या प्रिपरेशनमध्ये आणि आपल्या ड्रीम पोस्ट पर्यंत जाताना आर्थिक अडचणी समोर येऊ नयेत त्यासाठी आपल्याला बार्टी असेल, टीआरटी असेल, महाज्योती, सारथी किंवा आरटी असेल या संस्था एक प्रकारे आर्थिक मदत करतात आणि प्लस तुम्हाला आवश्यक असणारं ट्रेनिंग म्हणजेच तुम्हाला क्लासचा असणारा सपोर्ट सुद्धा दिला जातो। आणि तो सपोर्ट मिळवायचा असेल तर तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते आणि त्या टेस्ट साठीचा असणारा सिलेबस आता नुकतंच बार्टीने अनाउन्स केलाय आणि त्या सिलेबसला टॅकल करायचा असेल आणि तो सिलेबस योग्य पद्धतीने आपल्याला अभ्यासायचा असेल तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे। तुम्हाला फक्त 1 रुपयाच्या अंतर्गत बॅच अवेलेबल करून दिलेला आहे, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये प्रयत्न तुमच्याकडनं असावा आपल्या असणाऱ्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन पर्यंत यायचे आणि तिथं आल्यानंतर 1 रुपया देऊन तुम्हाला ही बॅच जॉईन करायचे आणि जो सिलेबस आत्ता बार्टीने दिलेला आहे त्या सिलेबस मधला असणारा प्रत्येक कंटेंट तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासायचा आहे त्याचा असणार योग्य मार्गदर्शन तुम्हाला या असणाऱ्या बॅच मध्ये मिळून जाईल। मग आता हा असणारा फायदा आणि याच्या सोबतच आयोगाच्या अनुषंगाने जे तयारी करायची आपल्याला तिथे या संस्था कशा पद्धतीने तुम्हाला एग्जाम घेणार आहेत, त्याच्या असणारे नोटिफिकेशन कधी येणार आहेत, कधी ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या गोष्टी सांगणार आहेत, यासाठी सुद्धा इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे। त्याबद्दल काळजी करू नका। यासाठी काय करा तुम्ही तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं, तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तुमच्या असणाऱ्या कमेंट सेशनच्या पहिल्या कमेंटमध्ये पिन कमेंट असेल त्यामध्ये तुम्हाला ही लिंक दिली जाईल, प्लस तिथंच तुम्हाला गुगल फॉर्मची सुद्धा लिंक भेटेल, ते सुद्धा तुम्ही भरू शकता आणि ह्याच्या संबंधात असणारे सगळे जे एक प्रकारे नोटिफिकेशन्स असतील का ते तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवरती मिळतील। त्याचा फायदा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। सोबतच काय आता या वेगवेगळ्या ज्या एक्झाम आहेत का त्या बार्टी असेल, टीआरटी असेल, सारथी, महाज्योती किंवा आरटी असेल यांच्यासाठी होणार आहे एक कॉमन एंट्रन्स टेस्ट आणि या टेस्ट मध्ये तुम्ही क्वालिफाय केलात तर कंबाईन साठी 6 महिन्यांचा असणार तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे। मग राज्यसेवा असेल, यूपीएससी असेल तर 11 महिन्यांचा स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल आणि त्या 11 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये आणि प्लस तुम्हाला एकत्रित असणारी एक सामायिक रक्कम 12,000ची तिथं तुम्हाला मिळून जाते आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी म्हणजे जवळपास तुम्हाला 1 लाखापेक्षाही जास्त रक्कम तुमच्या असणाऱ्या फ्री गायडन्स सोबत तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळते। तर त्यासाठी असणारी एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यायची आणि त्या एंट्रन्स एक्झामच्या अनुषंगाने तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्हाला अभ्यास करत असताना प्रिपरेशन मध्ये कोणकोणत्या एक्झामसाठी कोणकोणता सिलेबस मेन्शन केलाय तो थोडक्यात आपण बघूया। यामध्ये पहिल्यांदा उल्लेख केला तर आपल्या एमपीएससीच्या अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमईएस साठी जर बघितलं तर इथं प्रिलियमला ज्या पद्धतीचे असणारे सब्जेक्ट आहेत तेच इथं हायलाइट केलेत। यामध्ये तुम्हाला 2 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। 100 मार्कांसाठी तुमचा एमसीक्यू टाइपचा असणारा पॅटर्न असेल ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन जे आहेत का ते तुम्हाला बायलिंग्वल असतील, इंग्लिश आणि मराठीमध्ये बघायला मिळतील। आणि काय याच्यामध्ये तर पहिल्यांदा मुद्दा येतो करंट अफेअर्सचा पार्ट दिलाय, तो इंटरनॅशनल आणि नॅशनल पार्ट्स वर्ष असणारे करंटचे इव्हेंट तिथे विचारले जातील तुम्हाला। सोबत हिस्ट्रीचा पार्ट आहे आणि हिस्ट्री सोबत तुम्हाला इंडियन हिस्ट्रीचा पार्ट जास्त दिलाय, महाराष्ट्राची हिस्ट्रीचा रेफरन्स आणलेला नाही आणि त्याच्यामध्ये थोडासा नॅशनल मुवमेंटचा अँगल सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे। सोबत कुठला तर इंडियन आणि वर्ल्ड जिओग्राफीचा पार्ट दिलाय, मग याच्यामध्ये फिजिकल, इंडिया आणि स्टेट लेवलच्या असणाऱ्या जिओग्राफीचा रेफरन्स घ्यायचा तुम्हाला इथं। सोबतच इंडियन पॉलिटी म्हणजे सिंपली काय लक्षात घ्यायचं आपला जीएस 2 चा जो जनरलाइज कंडिशन मध्ये जो अभ्यासाला पेपर असतो ना त्या पेपर मधले सगळे सब्जेक्ट याच्यामध्ये टाकून दिलेत। फक्त काय दिलाय इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स दिलाय, सोशल जस्टिस आणि आयआर राहिलाय, तो आयआर त्यांनी करंट इव्हेंट मध्ये कव्हर केलाय। सिंपल फक्त काय पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री आणि करंट एवढे 4 सब्जेक्ट आहेत। हा मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आणि हे तुम्ही क्वालिफाय केलात तर तुमचं स्कॉलरशिप चालू होईल आणि तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची असणारी बॅच जॉईन करता येईल, जेणेकरून तुमचा जो आता अभ्यास सिलेबस हा एक प्रकारे यूपीएससी सारखा येतोय आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये ज्या पद्धतीचा असणारा सिलेबस पाहिजे तर त्याचा असणारा फायदा तुम्हाला या संस्थेच्या माध्यमातून करून घेता येऊ शकतो। नंतर या असणाऱ्या एमपीएससीच्या अंतर्गत जी राज्यसेवा ज्याला आपण जनरलाइज राज्यसेवा म्हणतो आपण, जे मुळात आता बघत असताना महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने ओळखतो, कारण त्याच्यामध्ये आपण 4 कॅटेगरीच्या असणारे एक्झाम एकत्र केलेला आहे। मग याच्यामध्ये ऍग्रीकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, फॉरेस्ट असेल आणि आपली जनरल राज्यसेवा या सगळ्यांना एकत्र करतो। त्यातली जी राज्यसेवा आहे ना त्या राज्यसेवेला तुम्हाला टोटल 7 सब्जेक्ट आहेत
जे आपल्याला प्रिलियमला दिलेत तेच सब्जेक्ट आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथे निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. ठीक आहे, आता निगेटिव्ह सिस्टीम नाहीये तर आमचे साहेब लोक 100च्या 100 अटेम्प्ट करतील आणि जास्तीत जास्त स्कोर त्या ठिकाणी घेऊन येतील. आणि याच्यामध्ये परत ते सब्जेक्ट आहेत जे प्रीला आहेत आपल्याला. करंट अफेअर्स आहे याच्यामध्ये, नॅशनल इंटरनॅशनल, हिस्ट्रीचा पार्ट येतो, नॅशनल मुवमेंट आहे, इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफीचा पार्ट आहे याच्यामध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा पार्ट येतोय, याच्यामध्ये थोडासा मुद्दा वाढवलाय, इकॉनॉमिक्सचा पार्ट येतो, सोशल डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, जनरल इश्यूज आणि एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचा पार्ट येतो, आणि शेवट येतो तुम्हाला जनरल सायन्स. असं वाटलं होतं मला सायन्स आणि टेकचा थोडासा पार्ट घेतील, पण त्यांनी असं काही केलं नाहीये. त्यांनी हे 7 सब्जेक्ट दिलेत, जनरलाइज आहेत. हा अभ्यास तुम्ही तुमच्या पोस्ट साठीच करणार आहात तर आतापासूनच केलात आणि ते पण 1 रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे काय करायचं, सिम्पली या असणाऱ्या बॅचला जॉईन करायचं आपल्याला आणि हे असणारा अभ्यास कव्हर करायचं. सेम आहे, 2 तास, 100 क्वेश्चन, 100 मार्क असणारे, तेच सगळे 7च्या 7 सब्जेक्ट तुमच्या या असणाऱ्या कॉमन एंट्रन्स टेस्ट मध्ये यूपीएससी साठी सुद्धा असणार आहे. मग यूपीएससीच्या अनुषंगाने जे स्वप्न पाहतो आपण IAS IPS व्हायचं, त्यासाठी तुम्हाला तेच 7 सब्जेक्ट आहेत. त्या 7 सब्जेक्ट मध्ये 100 क्वेश्चन, 2 तास, 100 मार्क, बायलिंग्वल एक्झाम असेल आणि परीक्षेचा असणारा फॉर्मॅट किंवा टाईप जर बघितलं तर आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये आपल्याला या ठिकाणी एक्झाम द्यायची. पुढचा मुद्दा पाहिला तर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप द्यायची आहे. म्हणजे या असणाऱ्या टेस्ट मध्ये बघितलं तर इथं फक्त 4 सब्जेक्ट दिलेत. कोणते, जे तुम्हाला एसएससीच्या अनुषंगाने अभ्यास पण करायचा आहे. कोणता, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन असेल, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल, जनरल अवेअरनेस असेल आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचा पार्ट याच्यामध्ये दिलाय, तर तो तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. फक्त या असणाऱ्या एसएससी साठी परीक्षेचा कालखंड 1 तासाचा असेल, प्रश्न असतील 100, मार्क असतील 100. परत तोच पॅटर्न पाहिला, नेचर काय या ठिकाणी तर एमसीक्यू टाईपचा एक्झाम असेल, बायलिंग्वल असेल, इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सोबतच बँकेच्या अनुषंगाने पाहिलं, आरबीपीएस असेल, रेल्वे असेल, नाबार्ड असेल, म्हणजे बँकिंग कनेक्टेड असणारे जेवढे काही एक्झाम असतील त्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 3 सब्जेक्ट आहेत, फक्त 1 तासाचा कालखंड आहे. इंग्लिश लँग्वेज आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, रिझनिंग ॲबिलिटीचा पार्ट याच्यामध्ये येतोय, 100 क्वेश्चन, 100 मार्क, बायलिंग्वल आहे मराठी आणि इंग्लिश मध्ये. तर याचाही फॉर्म आपल्याला भरायचा आहे. म्हणजे मास्टरचं म्हणणं काय, फक्त सगळ्या असणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. इथं कोणतीच लिमिटेशन नाहीये, तुम्ही एकच फॉर्म भरा, एकच एक्झाम द्या. तुम्हाला इथं तुमच्या स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. तो वेळ कशाच्या माध्यमातून येऊ शकतो तर आपल्याला जे आर्थिक मदत होणार आहे या असणाऱ्या संस्थांकडनं, त्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून तुमची जी ड्रीम पोस्ट असेल ती डोक्यात राहू द्याच, पण सगळ्या प्रकारच्या असणाऱ्या एक्झाम द्या. जिथं मिळेल त्याच्या माध्यमातून आपल्यासाठी एक आवश्यक असणारा टाइम मिळून जातोय. या पद्धतीनं, या उद्देशानं तिथं आपल्याला हे फॉर्म भरायचे. यावर्षी एखाद्या असणाऱ्या एखादी असणारी तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तर नेक्स्ट इयरला, म्हणजे आपल्याला परीक्षा 18 महिन्यांच्या कालखंडामध्ये यूपीएससीची प्रोसेस घेऊन जाते. मग त्या कालखंडामध्ये जर आपल्याला या 2 वर्षामध्ये एकदा पोलीस भरतीच्या अनुषंगाने फॉर्म भरला तिथं स्कॉलरशिप मिळाली आणि एकदा राज्यसेवेच्या अनुषंगाने फॉर्म भरला तिथं स्कॉलरशिप मिळाली, तर या सगळ्या बाबतीमध्ये त्याचा फायदा करून घ्यायचा आपल्याला. इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत कायम असणार आहे. त्यासाठीच आपण 1 रुपयाची बॅच लॉन्च केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. मग इथं काय, याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या अंतर्गत जे तुम्हाला प्रीला सब्जेक्ट आहेत का तेच आहेत. फक्त 1 तासाचा कालावधी, निगेटिव्ह मार्किंग नाही याच्यामध्ये. 100 क्वेश्चन, 100 मार्क आहेत. कोणते सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये, करंट अफेअर्स आहे, हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये मॉडर्न, थोडासा महाराष्ट्राचा अँगल, ग्रुप बी ग्रुप सी साठी महाराष्ट्र ऍड केलाय. जिओग्राफी मध्ये सुद्धा महाराष्ट्र ऍड केलाय याच्यामध्ये. इंडियन पॉलिटीमध्ये फक्त इंडियन पॉलिटी, जे आपल्याला सिलेबस मध्ये पण देताना तेवढा शब्द देतात, तो शब्द इथं दिलाय. इकॉनॉमिक्स मध्ये थोडासा इंडियन इकॉनॉमीचा पार्ट दिलेला आहे, थोडासा बजेटचा असणार अँगल याच्यामध्ये ऍड केलाय. सोबत जनरल सायन्सचा पार्ट याच्यामध्ये येतोय. इथं थोडासा मुद्दा ऍड केलाय, झूलॉजी असेल, बॉटनी असेल आणि हायजीन असेल. नंतर बघितलं या ठिकाणी तर अरिथमॅटिकचा असणार रेफरन्स दिलाय. अंकगणित आणि बुद्धिमापनाचा मुद्दा याच्यामध्ये दिसेल. सेम जे तुम्ही प्रीला अभ्यासणार आहात तेच तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सिलेबस दिलेला आहे. सोबतच काय, पोलीस भरती असेल आणि मिलिटरी भरती असेल तर यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला टेस्ट असेल. किती तासांची तर 1.5 तासांचे असणार, 90 मिनिटाचे, 100 प्रश्न, 100 मार्क असतील. प्रश्न सब्जेक्ट तेच आहेत. कुठला, अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी आणि मराठी व्याकरण आहे. तर या सगळ्या बॅचेस तुम्हाला सिलेबसच्या अनुषंगाने हे सगळे पोस्ट देत आहेत. प्रत्येक फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला आवश्यक असणारा टाइम या ठिकाणी कव्हर करायचा आहे. आणि तिथं इग्नाइट अकॅडमी तुम्हाला फक्त 1 रुपयामध्ये बॅच देणार आहे. वेगळं काही करायचं नाही याच्यासाठी, फक्त फॉर्म भरायचंय. कारण का, मुळात तुम्ही हा अभ्यास करतायच, त्या अभ्यासाला फक्त आपल्या स्कॉलरशिपसाठी आपण यूज करतोय आणि त्यामध्ये इग्नाइट अकॅडमी तुमच्या कायम सोबत असणार आहे. 1 रुपयाची बॅच घ्या, सिरियसनेस दाखवा आम्हाला आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या असणाऱ्या बॅचच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतोय. मागच्या वर्षाचा अनुभव आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि किती चांगल्या पद्धतीनं
इग्नाइट अकॅडमी तुमच्यासोबत कनेक्टेड आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तर त्याचा आता दुप्पट फायदा घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला थांबूया इथं आपण. थँक्यू.